नवीन गोलंदाज आले तेच म्हणजे कैफ. पाहूया 30 चेंडूमध्ये 52 धावांची गरज. स्ट्राईकला आहे ते प्रथमेश, नॉन स्ट्राईक दिसते आज पाहायचं आहे. पॉवर प्लेत पहिले षटक मॅन्डेटरी. 2 फिल्डर 30 यार्डच्या बाहेर. पहिला चेंडू प्रथमेशसाठी पाहायचा आहे. यावेळेला स्लोअर पद्धती चेंडू होता. सॉफ्ट पद्धतीने खेळणार. 1 धाव निश्चित. धाव संख्या 1. आशिष कौशिक यांना विनंती करून आपण पाण्याची सोय करायची. लेफ्ट हँड फलंदाज इस्तियाक, त्याच्यासमोर असेल कैफ. धावसंख्या झाली 1. जास्त वेळ नाही, 20 मिनिटाच्या आपल्या मेंढरी 4 षटक संपवायचे आहेत. याची आपण नोंद घ्यावी. याला भिरकावून दिलाय चेंडू. पायाच्या क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि अक्षरशः चेंडू गिळला आहे. 2 धावा आरामात पूर्ण गेले आहेत. मला वाटते जरा मिसकम्युनिकेशन झालं आणि बॉलचा अंदाज घेऊ शकला नाही. अभिनव इंटरबादेचे प्रथमेश दादा पाटील यांचे हार्दिक स्वागत. आपण आमच्या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल. स्टेजवरती प्रस्थान व्हायचं आहे. एक सोपा झेल होता पण मिस कॅल्क्युलेशनमुळे तो कॅच होऊ शकले नाही. पाहूया आता हा कॅच किती महागात पडेल. तर इतिहासचा पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता पण बॉल गेला हवेमध्ये आणि कॅच ड्रॉप. तर 95 मिनिटे जास्त वेळ नाही घ्यायचा आहे आपण. 20 मिनिटाच्या आत आपण 4 षटक संपवायचे आहेत. याची आपण नोंद घ्यावी. चला टॉससाठी यायचं आहे. विक्रुल तसेच आई पॅकर्स माही 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस का बॉस येथे आपण उपस्थित राहायचं आहे. चला इतिहास पाहायचा आहे. पुन्हा एकदा कैफ गोलंदाजी मार्कवरती सज्ज. यावेळेला निर्धाव चेंडू. चला टॉस साठी यायचं. मी विनंती करेन दोन्ही कर्णधार इथे आलेले आहेत. टॉस साठी यायचं. चला मी विनंती करेन दोन्ही कर्णधारांना. आई पॅकर्स माही 11 त्याचप्रमाणे विक्रोळी दोन्ही कर्णधार तिथे आलेले आहेत. यावेळेला मात्र कॅच उडाली आहे आणि येस नो करता 2 धावा निश्चित आरामात पूर्ण केलेल्या आहेत. मी योगेश फुले यांना विनंती करेन आपण टॉस का बॉस येथे यायचंय. दोन्ही कॅप्टन इथे आलेले आहेत. योगेश फुले आपण यायचंय टॉस का बॉस त्याच्यामध्ये. मी प्रथमेश दादा पाटील यांना विनंती करेन आपण लगेचच टॉस करायसाठी मंचावर यायचं आहे लगेचच. विक्रोळी त्याचप्रमाणे आपण पाहाल तर आई पॅकर्स माही 11 हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. मी प्रथमेश पाटील यांना विनंती करेन. धन्यवाद सर आपण आपल्या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल. चला टॉस. आशिष कौशिक टॉस आपल्याकडे आहे. दीपक भाई आपण कौन द्यायचा आहे. चला टॉस करून घ्यायचा लगेचच. मी विनंती करेन दोन्ही संघ आई पॅकर्स माही 11 त्याचप्रमाणे विक्रोळी दोन्ही आपल्या इकडे मातब्बर संघ आहेत. आणि टॉसचा निर्णय आपण लगेचच त्याच वेळेला करायचा आहे. प्रथमेश दादा पाटील टॉस करत आहेत आणि टॉस जिंकून लगेच आपला निर्णय कळवायचा. धन्यवाद. आपला निर्णय आपण लगेच कळवायचा आहे. आम्ही फिल्डिंग करू इच्छितो. धन्यवाद. चला
विक्रोळी या संघाने टॉस जिंकून त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. त्यांनी आई पॅकर्स माही 11 या संघाला त्यांनी प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. बॉल द्यायचा लगेच. मी कमिटी प्लेयर्सना विनंती करेन. नाना राऊत. दिनू टाकले आपण कुठे असेल त्वरित त्यांनी स्टेजची माईकशी संपर्क साधायचा आहे. दिनू टाकले आपण कुठे असेल त्वरित माईकची संपर्क साधाय. दिनेश. दिनेश आपण कुठे असाल त्वरित माईकची संपर्क साधायचा आहे. झागडे पाटील वॉरियर्स आयोजित झागडे पाटील चषक सीझन 1 पर्व पहिले दिवस पहिला सेकंड हाफ मधील फर्स्ट मॅच आपण पाहतात. याला भिरकावून दिला आहे. बॉल जातो आहे वरती हवेमध्ये. पाहूया दोन क्षेत्ररक्षक आणि यावेळेला मात्र झालाय गडी बाद. पहिला गडी बाद झालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेला आहे. नवीन फलंदाज ते म्हणजे अभिषेक. किती स्कोर काय झालाय? बॉलरचं नाव सांगायचं. नवीन गोलंदाज नवीन गोलंदाज ते म्हणजे अमय. चला धाव संख्या झाली ते म्हणजे 5. एक षटका समाप्तीनंतर 5-2 गडी बाद. दोन्ही फलंदाज अभिषेक. यावेळेला माता पुलर यांचा चेंडू पंचांनी दिला आहे वाईड. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची आपण नोंद घ्यावी. धावसंख्या झाली ती पुढे सरसावते म्हणजे 6 वरती. एक षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली 6.
चला वाद करू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची आपण नोंद घ्यावी. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची आपण नोंद घ्यायची. चला मॅचला सुरुवात करायची. जास्त वेळ न घ्यायचा आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. मी पंचांना विनंती करेन. चला धाव संख्या झाली ती म्हणजे 6. एक षटकार समाप्तीनंतर यावेळेला मात्र पाहायचा आहे 3-5 उद्ध्वस्त रफ्तार पे सवार दांडी दांडी गुल केलेली आहे. अमय यांच्या गोलंदाजीवरती प्रथमेश यांनी यष्टी उद्ध्वस्त. रफ्तार पे सवार सध्या यांची बरंच बॅटिंग परिस्थिती बिकट चालू आहे. कारण ती 6च्या धावसंख्येत 3 गडी बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज नाव सांगायचं लगेचच. उमेश 11 यांचा 12वे खेळाडू आपण त्वरित कॉम बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. मी दीपक पासी यांना विनंती करेन कारण प्रथमेश दादा पाटील यांचा सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ त्यांचा सन्मान करायचा आहे. मी दीपक पासी यांना विनंती करेन की प्रथमेश दादा पाटील आमच्या मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणारे प्रथमेश दादा पाटील वन अभिज्ञा एंटरप्राइजेसचे सर्वस्व प्रथमेश दादा पाटील. धन्यवाद प्रथमेश दादा आपण आमच्या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल. आतापर्यंत याला भिरकावून दिलाय. चेंडू पाहायचा आहे. पहिल्या चेंडूवरती सरळ जातोय चौकार. US11 आपला 12वा खेळाडू इथे पाठवायचा आहे याची आपण नोंद घ्यावी. मी पंचांना विनंती करेन. US11 आपला 12वा खेळाडू इथे पाठवायचा आहे. US11 आपला 12वा खेळाडू इथे पाठवायचा आहे. आम्हाला बॅटरचं नाव अजून कळलेलं नाही आहे याची आपण नोंद घ्यावी. याला भिरकावून दिला. चेंडू पुन्हा एकदा पाहायचा आहे. दोन्ही फिल्डरच्या गॅप मध्ये 2 धावा निश्चित मिळतील. नवीन फलंदाज अभय पहिल्या चेंडूवरती मनगल साईनं मस्त एक चौकार मारला. त्यानंतर दुसरी चोरटी धाव घेतलेली. धावसंख्या जाते ती म्हणजे 12. पुढील चेंडू अमय यांचा. यावेळेला मात्र निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक अमयकडून आपल्याला पाहायला मिळालं.
टू गो. धावसंख्या झाली ती म्हणजे 12. दुसरं षटक चालू असताना याला भिरकाम दिला. चेंडू पाहायचा कुठे जात आहे. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव निश्चित. त्याचप्रमाणे सुशांत परब यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. मी जागडे पाटील यांना विनंती करेन की सुशांत परब यांना पुष्पगुच्छातून सन्मान करायचा त्यांचा. 1 गो. धावसंख्या झाले 13 फॉर 3. आतापर्यंत आपल्याला सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली ती अमय यांच्याकडून. चला 20 मिनिटाच्या 4 षटक संपवायचे याची आपण नोंद घ्यावी. मला वाटतं पंचाने टायमर लावलाच आहे. याला सोरपती चेंडू त्या पायाचा एक सोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्या झाली ते म्हणजे 22च्या स्वरूपात. 1 for 14 for 3 wicket down. 2 over done. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 14. मी प्रताप पाटील यांना विनंती करून आपण लेजेंडरी प्लेयर अमोल सर यांचा सत्कार करायचा आहे. मी अमोल सरांना विनंती करून आपण स्टेजवरती यायचं आहे. द लेजेंडरी प्लेयर अमोल म्हात्रे. अमोल म्हात्रे बोलल्यावरती आठवते की विक्रोळी संघ वनपाल. मी प्रथमेश पाटील यांना विनंती करेन की अमोल सर यांचा सत्कार करायचा आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 14. 3 गडी बाद. अभय पुन्हा एकदा बॉलर नेम. नवीन गोलंदाज अक्षय. 18 चेंडूमध्ये 38 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी US11 या संघाला. धन्यवाद अमोल सर, आपण आमच्या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल. याच नंतर आपल्या संघाचा सामना आहे ते पाहण्यास आम्हाला तेवढीच मजा येईल. याला भिरकावून दिला. फुलता चेंडू होता पाहायचा आहे आणि यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालं. नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. डीप झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करत होता पण तो धावसंख्या झाली ती म्हणजे 16. 3 गडी बाद. अक्षय पुन्हा एकदा अभय गोलंदाजी मार्क बॅटिंग मध्ये सज्ज. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू स्लोअर पोझिशन होता पाहूया खेळू बॉलच्या खाली आणि यावेळेला मात्र गडी झाला आहे बाद. 4था गडी बाद झाला आहे US11 या संघाचा. नवीन बॅटर नवीन फलंदाज मैदानामध्ये ते म्हणजे हर्ष.
पंचांनी लेग बायची LBW याचिका फेटाळून पाडलेले निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी आपल्याला अक्षयकडनं पाहायला मिळते. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि एक बळी प्राप्त केला अक्षय यांनी. याला पुन्हा एकदा स्लोअर लेग कटमध्ये चेंडू होता. एक धाव आरामात, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा आरामात पूर्ण करून घेतलेल्या आहेत. धावसंख्या सरसावते ती म्हणजे 18 वरती. चौदा चेंडूमध्ये 34 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी US11 या संघाला. पुन्हा एकदा स्लोअर लेग कट. बॅट्समनला काही समजेपर्यंत बॉल, एक धाव. रनआउटची संधी पाहायचा आहे आणि यावेळेला पंचांचा निर्णय काय येतोय ते. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल अक्षयकडून. 3 षटकाच्या समाप्तीनंतर US11 या संघाची धावसंख्या झाली 19-4. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. 12 चेंडूमध्ये 33 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी US11 या संघाला मोठी खेळी करावी लागेल. जर हा सामना जिंकायचा असेल तर US11 या संघाला पाहायचा आहे. नवीन गोलंदाजाचं नाव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती कैफ आलेले आहेत. कैफ 12 चेंडूमध्ये 33 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी US11 या संघाला मोठी धावसंख्या करावी, मोठे फटके खेळावे लागतील. कैफने पाहिलं तर पहिलं षटक पॉवर प्ले चांगलं हाताळलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी 5 धावा देऊन 2 महत्वाचे बळी घेतले होते. पाहायचा पुन्हा एकदा हर्ष आलेत बॅटिंगसाठी. 12 चेंडू 33 धावांची गरज. मोठे फटके खेळावे लागतील आपल्याला. यावेळेला मात्र सुरेख गोलंदाजी कैफ यांच्याकडे पाहिलं. निर्धाव चेंडू जात आहे. 11 चेंडू आणि 33 धावांची गरज. याला मात्र डिक्लेअर झोन मध्ये आतापर्यंत सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दुर्वेश कडून. 10 चेंडू मध्ये 32 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी US11 हर्षला मोठे फटके खेळावे लागतील. 10 चेंडू 32 धावा पाहायचा आहे. हर्ष बॅटिंग मार्कवरती सज्ज. दुर्वेश बॉलिंग मार्क रेडी. याला भिरकावून दिला चेंडू पाहायचा आहे. बॉल जातो लांबच लांब. सीमा रेषा पार षटकारासाठी. धावसंख्या झाले 26. 9 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. अजूनही मॅच गेलेली आहे. थोडीशी मॅच मध्ये रंगतदार परिस्थिती निर्माण झालेली आहे. 9 चेंडू मध्ये
26 धावांची गरज. याला मात्र भिरकावून दिला चेंडू, पायचे बॉल जातो आहे सरळ 2 धावेसाठी. जर थोडा या साईडला असता समोरच्या साईडला तर मला कदाचित तिकडे 4 किंवा 6 भेटले असते. थोडक्यात बचावला. 2 धाव. 8 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. यावेळेला फुल टॉस चेंडू, पुन्हा एकदा 2 धावा. 7 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. शेवटच्या चेंडू चौकार किंवा षटकार लागला तर मॅच मध्ये तर रंगतदार परिस्थिती निर्माण होईल. 7 चेंडू मध्ये 22 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. US 11ला दुर्वेश, गोलंदाज आहेत हर्ष. 8 चेंडू मध्ये 14 धावांवर खेळत आहेत. पाहायचा आहे याला फुल टॉस चेंडू, कार्पेट शॉट पाहायचा आहे. 1 धाव आरामात दुसऱ्या धावाचा प्रयत्न पाहायचा आहे आणि 2 धावा पूर्ण केल्या आहेत. आता आहेत म्हणजे 6 चेंडू मध्ये 20 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी US 11 या संघाला. ही मॅच संपल्यानंतर लगेचच विक्रोळी संघाला विनंती करून लगेच आपण आपले खेळाडू घेऊन क्रीडांगणात जायचं आहे. 6 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. बॉलर नाव सांगायचं आहे. ओके, पुन्हा एकदा अक्षय. संघासाठी 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक अक्षय. असा बघायला गेलं तर सगळ्याच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली होती, पण आपल्या बेस्ट मधनं बेस्ट काढायचं म्हणून अक्षय यांना त्यांनी सेकंड ओव्हर दिली आहे. 4ही गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी केलेली आहे आतापर्यंत या सामन्यामध्ये. पाहायचं आहे 22 धावांची गरज 6 चेंडूमध्ये. सामना कुठेही जाऊ शकतो कारण की अभिषेक आहेत, हे सुद्धा एक चांगले खेळाडू आहेत. पाहायचं आहे उलटा चेंडू जातो आहे काय, पाहायचं आहे आणि यावेळेला सीमा रेखा पार षटकार अभिषेक यांच्या बॅट मधून. मी बोललो होतो 5 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. मॅच ऑन झालेली आहे मित्रांनो. 5 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. अभिषेक सुद्धा दुसऱ्या ओव्हरला स्ट्राईक लावलं होतं, पण त्याच्यानंतर त्यांना काही स्ट्राईक मिळालेली नव्हती. त्याच्यानंतर ते सुद्धा थांबले. विकेट आणि हवेचा अंदाजा घेतला. फुल टॉस चेंडू सरळ भिरकावून दिला षटकारासाठी. आता हवेत 5 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. पाहायचं आहे यावेळेला मात्र स्लोवर मध्ये चेंडू होता. 4 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. चांगलं कमबॅक अक्षय. यावेळेला मात्र गडी झाला आहे बाद. शॉर्ट पिच चेंडू होता. समोर मारण्याच्या नादात सरळ यष्टीरक्षकाच्या हातात झेल बाद. गडी झालाय बाद. 5वा गडी बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये आले, त्याचं नाव सांगायचं आहे लगेचच. नवीन गोलंदाज फलंदाज ते म्हणजे सोनू. आता हवे 3 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. नवीन फलंदाज आले ते म्हणजे सोनू. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी US 11 या संघाला. सुरेख गोलंदाजी. आता मात्र 2 चेंडू आणि 14 धावा. पुन्हा एकदा चांगलं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालं अक्षय यांच्या गोलंदाजीवरून.
एक चेंडूमध्ये 14 धावांची गरज. याला भिरकावून दिलाय चेंडू. बॉल जात आहे नो मॅन्स लँड मध्ये. पाहायचा आहे तिकडे 4 धावेसाठी आणि हा सामना जिंकलाय MR स्पोर्ट्स. विले पार्ले संघाने 10 धावेने या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच आहे ते म्हणजे रवी लिंगा. आता पुढील कॉमेंट्री पुन्हा एकदा आपण रोशन यांच्याकडनं ऐकायला मिळेल. आणि या सामन्याचं सामनावीराचं पारितोषिक जात आहे ते रवी लिंगाला, मॅडी यांना.